हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय श्री स्वामींची नित्यसेवा कशी करावी? तर आता ते तुम्हाला मी सांगते. खूप दादांची, ताईंची वगैरे कमेंट होती, की "ताई प्लीज नित्यसेवा सांगा." रोज आपली नित्यसेवेचे व्हिडिओ येत आहेत. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी मी रोज नित्यसेवा टाकतीये. पण कसं होतंय काही-काहींना रोज कोणती-कोणती नित्यसेवा करायची हे माहिती नाही. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे, की श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कोणकोणती करावी? अनेक भक्ताच्या मनात हाच प्रश्न असतो, की माझ्याकडं वेळ कमी आहे, तर मी श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करू? स्वामी महाराजांनी कधीही अशा मोठमोठ्या विधी करावे असे कधीही सांगितले नाही. त्यांनी श्रद्धा आणि विश्वास व सातत्य ह्यालाच आधी महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे आज मी रोज करता येणाऱ्या अशा नित्यसेवा व आपल्याला अत्यंत सोप्या व अत्यंत प्रभावी अशी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम सर्वांना सॉरी. कारण की खूप दिवस माझे स्वतःचे व्हिडिओ येत नाहीयेत. मी लिहून सेवा देते कारण की आवाज ॲक्चुअली खूप बसलेला आहे. प्रयत्न करते आणि जास्त बोलल्यानंतर ह्या नसा वगैरे दुखतायत आणि खूप असे मेसेज आहेत की "ताई आमचे अनुभव आहेत हे शेअर करा. आमचे व्हिडिओ सगळ्यांना कळू द्या. आमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या लीला कळू द्या." पण होत नाहीये. जास्त बोलण्याने जास्त त्रास होतोय. पण समजून घ्या आणि सपोर्ट करा. चला आता व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते आणि पुन्हा एकदा सर्वांना बोलते श्री स्वामी समर्थ. सेवा क्रमांक 1. सकाळी तुम्ही उठल्या-उठल्याच म्हणजे आपण जेव्हा डोळे ओपन करतो तेव्हाच तुम्हाला पहिलं 3 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे जे नित्य काम आहे ती सुरुवात करायची. जेव्हा तुम्ही ही सेवा पहिल्यांदा म्हणजे सकाळी सुरुवात कराल, सकाळची सुरुवात जर तुम्ही ही शांततेने आणि स्वामींच्या नामस्मरणाने केली, तर तुमच्या मनात एक छान अशी ऊर्जा निर्माण होते व दिवस तुमचा खूप छान आणि मस्त जातो. तर नक्की हा उपाय करून पहा. सेवा क्रमांक 2. तर सकाळी उठल्यानंतर तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर देव्हाऱ्याच्या समोर जाऊन आपला दिवा वगैरे, निरंजन वगैरे लावून घ्या. धूप, अगरबत्ती वगैरे लावा. स्वामींना नामस्मरण करा आणि त्याच्यानंतर जी तुमच्याकडे फुलं वगैरे असतील ती वाहा वगैरे आणि देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. महागड्या पूजा पाठाचा नाही. इतकंच सांगेल. ही सेवा नक्की करून पहा. सेवा क्रमांक 3. स्वामी नाम जप. स्वामी नामांचा जप तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ दिवसातून 108 वेळा होऊ द्या आणि झालाच पाहिजे आणि शक्य असल्यास स्वामी नामांचा जप हा तुम्हाला माळेवर करायचा आहे आणि जर तुम्हाला तो शक्य नसला, तर तुम्ही चालत्या वेळी, कामं करत्या वेळी किंवा स्वयंपाक करताना तुम्ही कधीही करू शकता. ही सेवा अत्यंत प्रभावी आहे आणि नक्की, नक्की करा. सेवा क्रमांक 4. तारक मंत्र. रोज एकदा तरी तारक मंत्राचं पठण नक्की करा. तारक मंत्रामुळे आपल्या मनाला जी शांतता आहे, मनाची शांतता आहे ती मिळते आणि आपल्या जी श्रद्धा आहे ती अधिक दृढ होते. त्यासाठी नक्की तारक मंत्राचं दिवसातून एकदा तरी पठण करा. क्रमांक 5. स्वामी चरित्र सारामृत. रोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचेच वाचायचे. कारण की जेव्हा तुम्ही स्वामींची लीला वाचता, तेव्हा आपल्या म्हणजे बोलतात ना शरीरामध्ये किंवा आपल्याला अशी ताकद मिळते व आपली दिवसेंदिवस भक्ती वाढते. तर नक्की ते करा आणि आपल्या जीवनाला एक दिशा मिळते. त्यासाठी नक्की स्वामी चरित्राचे 3 अध्याय न विसरता वाचा. सेवा क्रमांक 6. ध्यान. रोज ॲटलीस्ट 5 किंवा 10 मिनिटं तुम्ही रोज डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांचे चरणाचं ध्यान करा आणि श्री स्वामी समर्थांचा जो चेहरा आहे तो डोळ्यासमोर आणा आणि हे ध्यान नक्की करा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या व्याधी आहेत, ज्या पीडा आहेत, त्या कमी होण्याची तीव्रता ह्या ध्यानमध्ये असतं. तर नक्की ही सेवा नक्की करा.
तर अशा प्रकारे ह्या आपल्या 6 सेवा आहेत. मला जितक्या शक्य झाल्या तितकं मी कमीत कमी तुम्हाला सांगण्यात प्रयत्न केला. कारण की हो, खूप शेड्यूल काही-काहींचे बिझी आहेत आणि खूप असे प्रश्न येत आहेत, की ताई कमीतल्या कमी सेवा द्या. तर मग अशा प्रकारे मी सेवा तुमच्यासाठी शोधल्यात, की जेणेकरून तुम्हाला त्या दिवसामध्ये थोडं तुम्हाला होता होईपर्यंत स्वामीची सेवा करून तुमची जो पुण्याचा साठा आहे तो वाढवता येईल. तर अशा प्रकारे या स्वामींच्या सेवेत तर नक्की तुम्ही करा. जितकं शक्य होईल तितकं करायचा प्रयत्न करा आणि हो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कराच करा आणि इव्हन तुमचे जेवढे मित्र, परिवार वगैरे असतील त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि हो, तुम्ही स्वतः स्वामी सेवेकरी आहेत आणि इतरांनाही स्वामी सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.